आज आपण हिरव्या मिरचीची भोपळ्याची रेसिपी करणार आहोत आणि सुक्की. चला तर मग बघूया. त्याला हिंदीमध्ये लौकीसुद्धा म्हणतात आणि आपण मराठीमध्ये भोपळा म्हणतो. अशा प्रकारे कट करून घ्या आणि पाणी लगेच एका बाउलमध्ये टाकून घ्या. कारण जर कट केला ना तर कट करून झाला की लगेच आपल्याला हा भोपळा पाण्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे लालसरपणा काळसरपणा येणार नाही. हे बघा, मी अर्धाच भोपळा घेतलेला आहे आणि 4 माणसांना खूप झाला हा भोपळा. तर कट करून आपण लगेच पाण्यामध्ये ठेवून देऊ. तोपर्यंत आपण कांदा कापून घेणार आहोत. पाण्यात याकरता ठेवायचं आहे की लालसरपणा येतो भोपळ्याला, आणि जर आपण तसंच ठेवला तर तो लालसर होऊन जातो किंवा काळा पडून जातो. 2-3 कांदे घेतलेले आहेत. माझ्याकडे बारीक साईजचे कांदे होते म्हणून मी 2-3 घेतले. तुमच्याकडे एक मोठा कांदा असेल तर तोही घेतला तरी चालेल. आणि चवीनुसार मिरच्या घ्या. मी एवढ्या घेतलेल्या आहे, जवळजवळ 10-12 तरी असतीलच. लसूण जास्त घ्या आणि मिरची ह्याचं वाटण करूया. हे वाटण आहे ना ओबड-दोबड करून घ्या. तुम्ही बघितलंच असेल ना, मी जास्त बारीक नाही केलेलं आहे. आता जवळजवळ 2 चमचे मी तेल टाकले. गरम झालं की मोहरी टाकून घेऊ. मोहरी जरा थोडीशी कमी दिसते म्हणून मी परत अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरीचा जो फ्लेवर येतो ना, म्हणजे तडतडली की तो भोपळ्याला इतका सुंदर लागतो की बघायला नको. फक्त मोहरी जळून नाही द्यायची. मोहरीचाच तडका मेन असतो. आणि थोडीशीच मी जिरे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मी खूप सारा कढीपत्ता टाकणार आहे. तुम्हाला कढीपत्ता भरपूर असल्यामुळे जवळजवळ मी जास्तच टाकला, कारण की त्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो. आणि आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. हे बघा, तुमच्याकडे मोठा साईजचा कांदा असेल तर तो टाकून घ्या, काही हरकत नाही. आता मस्तपैकी लालसर झाला की आपण हळद टाकून घेणार आहोत. हळद पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि जे ठेचलेलं वाटण होतं का, सॉरी, मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं वाटण होतं ना, ते टाकून घेऊ. ते मस्तपैकी परतून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाका. व्यवस्थितरित्या मिक्स करा आणि आता आपण भोपळा टाकून घेऊ. भोपळ्यामध्ये आपल्याला जेव्हा शिजवायचं ना त्यावेळेस आपल्याला पाणी नाही टाकायचं. जेवढं आपल्या हातात असा भोपळा येईल आणि थोडं पाणी येईल ना, याच्यातच आपल्याला भोपळा पूर्णपणे शिजून काढायचा आहे. आणि तुम्ही बघितलं होता ना की मी किती बारीकरित्या कट केलेला होता. तर असंच बारीकरित्या कट करा, म्हणजे तो चांगला व्यवस्थित पटकन शिजून निघतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील. हे बघा, आता मस्तपैकी कमी गॅस करायचा आणि 10 मिनटं शिजायला लावायचा. 10-15 मिनटातच शिजून पण निघतो. आणि पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. मस्तपैकी असे भोपळा शिजून झालेला आहे. बघा किती टेक्स्चर मस्त आलेलं आहे ना, आणि खूप टेस्टी लागतो. घरामध्ये सगळ्यांना अशा टाईपचा भोपळा केला की खूप आवडतो. बाजरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर की खाऊ शकता. पराठा असो किंवा रोटी असो किंवा चपाती असो किंवा राईस बरोबर. चला बाय.